केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरवला। त्याचा काहीसा राजकीय लाभ त्यांना मिळाला आहे, परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत। देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही, त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते। अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्त्या करण्यात आल्या, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित 8व्या युवा संसदेचं उद्घाटन नरे येथील संस्थेच्या सभागृहात झाले। यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर उपस्थित होते। संस्थेच्या उडान या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले। यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार, सुधीर मुनगंटीवार, सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार, विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार, सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार तर ॲडव्होकेट मंगेश ससाने यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुणेरी पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं। चंद्रकांत पाटील म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही तर एक समृद्ध पिढी घडवत आहे। या संस्थेने कायमच नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत। त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे। मुनगंटीवार म्हणाले, राजकारणाबद्दल तळागाळामध्ये द्वेष आणि चीड निर्माण झाली आहे, परंतु अशा प्रकारे राजकारणाबद्दल द्वेष का निर्माण झाला आहे याचाही विचार करणे गरजेचे आहे। भागवत कराड म्हणाले, युवा संसदेच्या माध्यमातून निर्माण झालेले तरुण हे उद्याचा बलशाली भारत घडवणार आहेत। सशक्त भारत घडवण्यासाठी संस्कारक्षम तरुण पिढीची गरज आहे। आज संस्कारक्षम तरुण पिढी घडवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण आणि युवा संसदेच्या माध्यमातून करत असल्याचे त्यांनी म्हटले। अरविंद सावंत म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जात, धर्म, पंथ विसरून समाजासाठी एकत्र यावं असं आवाहन केलं होतं, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जात आणि धर्मावरून वाद निर्माण होत आहेत। ही भांडणे लावणारे लोक मात्र सत्तेचा आनंद घेत आहेत, हे सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजेत। सत्यजित देशमुख म्हणाले, राजकारणाविषयी चेतना जागवण्याचे काम जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट करत आहे। या माध्यमातून निश्चितच उद्याचे उज्ज्वल भवितव्य घडणार आहे। अमित गोरखे म्हणाले, सामाजिक क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सातत्य महत्त्वाचे असते। हेच सातत्य जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटने शैक्षणिक क्षेत्रामध्ये दाखवले आहे। विठ्ठल काटे म्हणाले, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे एका आदर्श शिक्षण संस्थेचे उदाहरण आहे। या शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण देऊन नोकरीसाठी तयार केले जात नाही, तर उद्याचे उज्ज्वल भविष्य निर्माण करणारे तरुण या इन्स्टिट्यूटमध्ये घडवले जातात। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, आज संस्थेमध्ये भरलेला विद्यार्थ्यांचा मेळावा महत्त्वाचा आहे, कारण हेच विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत। राजकारण संदर्भात तरुण सुशिक्षित व्हावा, त्यांच्यामध्ये राजकारणाविषयी जागृती निर्माण व्हावी, हेच या युवा संसदेच्या आयोजनामागचे उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं। घटना म्हणजे काय? घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे, इतकं सोपं। फार कठीण करून ठेवलं आपला देश। काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे, काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना। राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, केंद्राचे अधिकार कोणते, राज्याचे अधिकार कोणते, केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा, हायकोर्ट म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, इन्कम टॅक्स म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय, दिस इज द कॉन्स्टिट्यूशन जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही आणि आम्ही राजकारणात जायला निघालो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही। आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले, तर घटना बदलता येत नाही बाबा, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते। मग हेही माहीत नाही की 51 पासून आतापर्यंत 106 वेळा दुरुस्ती झालेली आहे, त्यातली 80 वेळा, म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत। तर 106 वेळा घटना दुरुस्ती झालेल्या, त्यातल्या 80 वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली, 14 वेळा अटलजींनी केली, 8 वेळा मोदीजींनी केली। मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तर फारच पॉलिटिकल भाषण होईल, पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत, नाही बदलता येत घटना। अशी दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात। उदाहरणार्थ, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं, मोदीजीने दुरुस्ती केली आणि आरक्षण दिलं। दुरुस्ती करूया का मागे घेऊया, नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला, पुन्हा एखाद्या दुरुस्ती सांगायचं तर मोदीजींनी 10% आर्थिक मागासानं आरक्षण आणलं, EWS हवंय की नको हवंय, ते नव्हतं, त्याची दुरुस्ती केली, सगळ्यांना 10% आरक्षण झालं, दुरुस्ती केली।
महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत आरक्षण मिळालं. दिस इज कॉल्ड करेक्शन, दुरुस्ती, बदलणं नाही आहे. लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणावर भल्या भल्या तज्ज्ञांनी सुद्धा ते मान्य केले की बदलणार आहे, बदलणार आहे, बदलणार आहे. मग बदलणार आहे ह्यानाच बदला. नाही बदलता आलं. तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, पण थोडं मार्जिन कमी झालं. आणि त्यामुळे आम्ही राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो. म्हणजे जाधवरांचा हा उपक्रम चांगला युवा संसद. मग आम्ही 2 वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल. 75% मुलींनाच प्रवेश मिळेल, 25% पुरुषांना पण मिळेल, की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय, 9 जण का निवडतात, मग काही ठिकाणी 17 का निवडतात, डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो, इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवडणूक होतो, यांना पैसे कोण देतं, गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का, का दिल्लीहून त्यांना पैसे येतात. मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे, झेडपीला यायचे, स्टेटला यायचे, झेडपीला यायचे, पंचायत समितीला यायचे, ग्रामपंचायतीला यायचे. आता ते डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात. या सगळ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती म्हणजे काय, 5 गावं 7 गावं कशी निवडतात, झेडपी म्हणजे काय, एका झेडपीत 2 पंचायत समिती का, मग विधानसभा, मग त्याच्यामधलं रिझर्वेशन, लोकसभा, खाती, मंत्रिमंडळ, या सगळ्याचा 4 वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या. तर IAS अधिकारी तुम्हाला चालवणार नाही. त्यावेळेस IAS अधिकारी ते काही वाईट आहे तसं मला म्हणायचं नाही, पण ते जजमेंट घेतात. आमदाराचा, खासदाराचा आणि मंत्र्याचं जजमेंट घेतात. मग सुधीर भाऊंसारखा अभ्यासू माणूस त्यांच्यावर स्वार होतो आणि एखादा आमचा जो मंत्री असतो की ज्याला हे काहीच माहीत नाही त्याच्यावर IAS स्वार होतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या युवा संसदेचा खूप उपयोग होईल की ही भावना बदलावी लागेल. अरे देशाचं भविष्य घडवण्याची क्षमता असणाऱ्या तरुण तरुणी, विद्यार्थी विद्यार्थिनीमध्ये जर हा राजकारणाच्या व्याख्येचा भाव असेल तर देश कैसे आगे जाएगा. आणि देश आगे जाना चाहिए हे भाषणातून म्हणून थोडी देश आगे जाणार आहे. तुम्हालाही जेव्हा वाटेल ना देश बदलना चाहिए, देश आगे जाना चाहिए, तो देश को आगे बढ़ाने वाले को मत ढूंढो, देश को बदलने वाले को मत ढूंढो. एक बार अपने आप को आईने में देख लो. देश बदलने वाला, देश को आगे ले जाने वाला आपको आईने में दिख जाएगा. अरे ही जबाबदारी तुमची माझी आहे. आणि म्हणून राजकारणात न जाणं हा जो आपला भ्रम आहे हा चूक आहे. हा एक प्रश्न नक्की आहे, कदाचित तुमच्यापैकी राजकारणाची अतिशय मर्यादित व्याख्या करणाऱ्यांना असं वाटतं, मग ती ग्रामसभेतील लोकसभा कोणताही प्रवास असू द्या, मर्यादित व्याख्या म्हणजे काय, तर फक्त निवडणूक म्हणजे राजकारण. 100 मार्कापैकी राजकारणाच्या विषयाच्या पेपरमध्ये जर गुण द्यायचे असेल तर निवडणूक या प्रश्नावर, या विषयावर फक्त 5 मार्क आहे. हा समजच चुकीचा आहे की राजकारण म्हणजे निवडणूक, निवडणूक म्हणजे राजकारण. चुकीचा समज आहे. राजकारण हे निवडणूक जिंकण्याचं की राजकारण उत्तम काम करून गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, वंचित, शोषितांचं मन जिंकण्याचं. राजकारण हे सत्तेचं की राजकारण सेवेचं, राजकारण विकासाचं की राजकारण विनाशाचं, राजकारण समाजामध्ये फूट पाडण्याचं की राजकारण समाजामध्ये प्रेम की गंगा बहाते चलो या भावनेचं. हे मात्र तुम्हाला मला आपापल्या परीने ठरवायचं असतं. तेव्हा संविधानाबद्दल असं म्हटलं होतं की संविधान ज्याच्या हाती जाईल त्यांनी त्याचा मतितार्थ समजून काम केलं तर संविधान चांगलं ठरेल, पण संविधानाचा चुकीचा वापर केला तर संविधानाचा पराभव तिथेच होईल. त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, एक वेळ संघर्ष करू नका, चालेल, पण विकाऊ होऊ नका. तुमच्या गावात पैसे वाटले जातात, कधी कधी वाटायला तुम्ही असता किंवा स्वीकारायला तुम्ही असता. मग आम्हाला मत कसलं राहिलं, मग आम्ही संविधानावर काय बोलायचं, काय आम्हाला अधिकार राहिला बोलण्याचा. तुम्ही तर विकाऊ आम्ही आहोत असं जर ठरलं, संपलं ना. कोणीही कुठेही जातं, कोणावरही भ्रष्टाचाराचे आरोप देशाच्या पंतप्रधानांसकट
सगळेजण करतात, हा भ्रष्टाचारी आहे, आणि या 15 दिवसात त्याचं स्वागत होतं, त्याला मंत्री केलं जातं. हे महाराष्ट्राचं राजकारण. सुसंस्कृतपणा मगाशी इथं व्यासपीठावर दिसला, तो तिथं दिसत नाही आहे. महाराष्ट्राचं सुसंस्कृतपण हरलं. महाराष्ट्र रस्त्यावर उतरत नाही, लुटला जातो तेव्हा सुद्धा रस्त्यावर उतरत नाही, फक्त टीका, सोशल मीडिया. म्हणून बांधवांनो, कटेंगे तो बटेंगे हा विचार आहे आपला. हा देशाचा विचार होऊ शकतो का? हे देशाचं राजकारण होऊ शकतो का? असा विचार केला ना. आपण त्यांना घालवू शकतो का? तो नागरिक आहे ना, त्याला मतदानाचा अधिकार आहे ना. काल परवाकडे जे दादा बोलले, आम्ही सर्व धर्म समभाव मानतो, आम्ही जरी एकत्र असलो तर. मग त्या सर्व धर्म समभावात काय आहे का? तो राहिलाय का शिल्लक? मग वक्फ बोर्डात तो सर्व धर्म समभाव आहे का? विचारा करा. इथं सुरू होतं. आणि म्हणून ह्याचंच खरं सांगू साहेब, मला केव्हा तरी वेगळं बोलवा. आणि मी लोकसभेवर बोलतो एकदा, आम्ही काय करतो, आमच्या चुका ह्या मुलांनी सांगितल्या पाहिजे. अरविंद सावंत साहेब, तुमचं हे धोरण चुकीचं वाटलं मला, आम्हाला अभिमान वाटेल. काय अभ्यास करतायत मुलं.